सर्वप्रथम विद्येची आराध्य देवता ज्ञानमाता सरस्वती ज्यांच्या नावाने हे अमरावती विद्यापीठ आहे, असे स्वच्छतेचे पुजारी संत श्री गाडगे महाराज या कर्मयोगाच्या भूमीमध्ये आपण शिक्षण घेतो, असे कर्मयोगी शुकदास महाराज ज्यांचं वर्णन असं केलं जाईल, जसा ज्ञानयोगी तसा कर्मयोगी, जसा ज्ञानयोगी तसा कर्मयोगी, जसा धर्मयोगी तसा वैज्ञानयोगी, असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, धर्मयोगी आणि विज्ञानयोगी असणारे हे संत शुकदास माऊली जे आहेत, त्या शुकदास माऊलींच्या चरणाशी सर्वप्रथम मी अभिवादन करतो. कारण शुकदास माऊलींचं जे जीवन आहे, ते शुकदास माऊलींचं जीवन हे ज्ञानाचं जीवन आहे, हे कर्माचं जीवन आहे, हे धर्माचं जीवन आहे आणि हे विज्ञानाचं सुद्धा जीवन आहे. अशा या चतुर्विध अशा स्वरूपाने युक्त अशा शुकदास माऊलींच्या कृपाछत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेता, हे तुमचं भाग्य आहे. आणि शुकदास माऊलींचे जे आदर्श आहेत ते विवेकानंद आहे आणि तो विवेकानंदांचा आदर्श घेऊन शुकदास माऊलींनी या ठिकाणी एक कर्मयोग साधला, ज्ञानयोग साधला आणि त्यातून विज्ञानाचा मार्ग आणि भक्तीचा मार्ग विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे. असं म्हटलं जाते, शिवो भूत्वा शिवम यजेत, रामो भूत्वा रामम यजेत, कृष्णो भूत्वा कृष्णम यजेत. आम्हाला जर रामासारखं व्हायचं असेल तर आम्ही रामाची पूजा केली पाहिजे. आम्हाला शिवासारखं व्हायचं असेल तर आम्ही शिवाची पूजा केली पाहिजे. आम्हाला कृष्णासारखं व्हायचं असेल तर आम्ही कृष्णाची पूजा केली पाहिजे. आम्ही आमच्या पूजेचं आराध्य दैवत कोणतं ठेवतो, त्याच्यावर आम्ही कसं बनतो त्या पद्धतीचं बनत असतो. शुकदास माऊलींनी विवेकानंदांना आपलं आराध्य दैवत ठेवलं आणि विवेकानंदांसारखं बनण्याचा प्रयत्न केला आणि विवेकानंदांच्याच ध्येयपथावर त्यांनी आपलं जीवन कार्य समर्पित केलेलं आहे. म्हणून या पावन अशा ऋषितुल्य अशा व्यक्तिमत्वाच्या प्रांगणामध्ये बोलण्याचं भाग्य मला लाभलं आहे. तो माझ्या दृष्टिकोनातून अतिशय भाग्याचा क्षण आहे आणि विषयही चिंतनासाठी त्याच पद्धतीचा दिलेला आहे. विवेकानंदांचं जीवन आणि त्या जीवनामधले जे आवर्तनं आहेत, ती आवर्तनाची आवृत्ती आपण वारंवार ऐकत असतो की विवेकानंद म्हणजे त्यांच्या तरुणपणातले नरेंद्र, बुद्धिवादी, प्रखर असा कौशल्याधिष्ठित असा विद्यार्थी, ज्याची विज्ञानावर पक्की अशी निष्ठा आणि विज्ञानावर असणाऱ्या निष्ठेने आणि असलेल्या आपल्या अंगीभूत अशा गुणांनी आणि गुणवत्तेने अनेक प्रश्न विचारून त्यावेळेसची जी बौद्धिक अशी क्षमता असणारी जी लोकं होती, त्या लोकांना भंडावून सोडणारे विवेकानंद होते. विज्ञानाची तलवार चालवता चालवता विवेकवादावर केव्हा पोचले हे आम्हाला माहीत आहे. देव आहे की नाही, देव असेल तर मला दिसेल की नाही, तर मी देवाला मानायचं का, तर मी अध्यात्माला मानायचं का, मला परमेश्वराचं जर दर्शन झालं तर मी अध्यात्माला मानेल, नाही तर मी विज्ञानाला मानेल, असा दृढ विश्वास विवेकानंदांचा म्हणजे त्या नरेंद्रचा होता. त्याच्यासाठी पुष्कळ फिरले आणि फिरता फिरता त्यांना रामकृष्ण परमहंस जे सापडले आणि रामकृष्ण परमहंसांनी कालीमातेच्या या मंदिरामध्ये त्यांना दृष्टांत दिला आणि त्या नरेंद्रचा विवेकानंद झाला, विवेक जागृत झाला आणि ते विवेक जागृत झाल्यानंतर तो आनंद समाजामध्ये वाटला, म्हणून तो विवेकानंद झाला. या NSSच्या शिबिराच्या निमित्ताने आमच्यामधला जो विवेक आहे, आमच्यामधला जो कॉन्शियस आहे, तो कॉन्शियस आम्हाला जागा करायचा आहे. तो जेव्हा आम्ही कॉन्शियस जागा करू तेव्हा आमच्या मनामध्ये जो आनंद निर्माण होणार आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही विवेकानंदांचे पाईक होणार आहोत. आपणसुद्धा विवेकानंद होणार आहोत. म्हणून आपल्याला विवेकानंद व्हायचं असेल, विवेकानंद व्हायचं म्हणजे काय, तर माझ्यातला कॉन्शियस जागा झाला पाहिजे.
आणि तो कॉन्शियस जागा होऊन मला सत्य ज्ञान मिळालं पाहिजे. जेव्हा मला सत्य ज्ञान मिळेल तेव्हा मला तो आनंद होणार आहे. मग हे सत्य ज्ञान कोणतं आहे? पुष्कळ जे विचार असतात ते विचार एकांगी असतात. ते एकांगी जे विचार आहेत ते एकांगी विचाराने आमची बुद्धी ही भरकटत जाते. मग आमचा विवेक किंवा आमचा कॉन्शियस हा जागा राहत नाही. कारण वरकरणी जे विचार करणारे असतात ते विचार करणारे एकांगी विचार करतात. विज्ञान म्हणजेच सगळं जग आहे आणि अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा आहे. विज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल केल्यानंतर आपण साहेब होऊ शकतो आणि अध्यात्माच्या दृष्टीने वाटचाल केल्यानंतर आपल्याला संन्यासी किंवा भिकारी व्हावं लागेल. म्हणून त्या वाटेला आपण जायचं नाही. असा जो विचार आहे तो एकांगी विचार आहे. विज्ञानाचा विचार आणि अध्यात्माचा विचार हा अद्वैत असा विचार आहे. अद्वैत या शब्दाचा अर्थ विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळं नाही. पुन्हा सांगतो मी, विज्ञान आणि अध्यात्म हे वेगळं नाही. फक्त ते समजावून जर आम्हाला घेता आलं तरच आमच्या जीवनामध्ये आनंद आहे. विज्ञानाची व्याख्या केली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी अतिशय साध्या सोप्या शब्दात विज्ञानाची व्याख्या केलेली आहे. विशेष ज्ञाना इति विज्ञाना. एखाद्या क्षेत्राचं विशेष ज्ञान संपादन करणं म्हणजे विज्ञान आहे. द नॉलेज अँड रिसर्च अबाउट अ फिजिकल फील्ड अँड नॅचरल लॉ इज कॉल्ड सायन्स. एखाद्या फिजिकल वर्ल्ड जे आहे त्या फिजिकल वर्ल्डचं आणि नॅचरल लॉजचं माहिती करून घेणं आणि स्पेसिफिक अशी माहिती करून घेणं याला आम्ही इंग्लिशमध्ये सायन्स म्हणतो. आणि त्याच वेळेला अध्यात्म काय म्हणते? ही प्रकृती ज्यांनी निर्माण केलेली आहे, या प्रकृती निर्माण करणाऱ्या या परमेश्वराचं या भौतिक जगामध्ये त्याचं वर्तन कसं असते आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा असतो तो म्हणजे अध्यात्म आहे. म्हणजे त्याचं इक्वेशन जर पाहिलं तर इक्वेशन सारखंच आहे. नॅचरल लॉ म्हणजे निसर्ग नियम म्हणजे निसर्गाने तयार केलेले जे नियम आहे, निसर्ग निर्माता कोण आहे त्याच्या नियमांचा अभ्यास करणं आणि या फिजिकल वर्ल्डचा अभ्यास करणं हेही सायन्सला अपेक्षित आहे. त्याच उलट्या भाषेमध्ये हा निसर्ग निर्माता कोण आहे आणि त्याचं या जड स्वरूपामध्ये स्वरूप कसं आहे हे माहीत करून घेणं म्हणजे अध्यात्म आहे. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. हे आम्ही जेव्हा खुल्या मनाने समजावून घेऊ, पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर भारतामध्ये सगळा काळोखच आहे अशी आमच्यामध्ये भावना निर्माण होईल. पण आम्ही आमच्या भारतीय दृष्टिकोनातून जेव्हा समजावून घेण्याचा प्रयत्न करू तेव्हा जग जेव्हा काळोखामध्ये होतं तेव्हा आमच्या इथलं विज्ञान आणि आमच्या इथलं अध्यात्म हे आमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठीच पूरक होतं. याची जाणीव झाल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. मग याची जाणीव व्हायची असेल तर काय केलं पाहिजे? कारण आमच्या भारतीयांना पाश्चात्य पद्धतीने सांगितलं तर लवकर उमजते, भारतीय पद्धतीने सांगितलं तर ते लवकर उमजत नाही. तुम्हाला सगळ्यांना आईन्स्टाईन माहीत आहे. आईन्स्टाईनने एक सिद्धांत मांडलेला आहे. मराठीमध्ये सांगतो तो सापेक्षवादाचा सिद्धांत आहे. तो सिद्धांत कशाचा आहे? सापेक्षवादाचा सिद्धांत आहे. एक सामान्य सापेक्षतावाद सिद्धांत आणि एक विशेष सापेक्षतावाद सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. 1905 मधला मांडलेला हा सिद्धांत. आईन्स्टाईनचं नाव विज्ञानाचा विद्यार्थी त्यांनी ऐकलं नाही असं होणार नाही. कारण विज्ञान क्षेत्रातली सर्वकालिक अशी महान हस्ती म्हणून आईन्स्टाईन ओळखला जातो. त्या आईन्स्टाईननी एक इक्वेशन मांडलेलं आहे. सांगू शकेल कोणी काय इक्वेशन आहे? बरोबर आहे, E = mc². E जे आहे हे एनर्जीसाठी आहे, बरोबर आहे. M जे आहे ते माससाठी आहे. C²
कशासाठी आहे? एक एनर्जी माहीत झालं, दुसरं मास माहीत झालं, आणि पुढचं आहे c². ही जी प्रकाशाची गती जी आहे, प्रकाश वर्षामध्ये आपण प्रकाशाची जी गती आहे त्या गतीसाठी वापरलेलं जे आहे ते आहे c². बरोबर आहे? म्हणजे वस्तुमान आणि प्रकाशाची गती बरोबर ऊर्जा आहे. जी एनर्जी आहे ती एनर्जी जी आहे ही वस्तुमान आणि प्रकाशाची गती, गतिमानता याच्याशी संबंधित आहे. हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे, समान आहे. ज्या पद्धतीने एखादं वस्तुमान आहे आणि त्या वस्तूची गती आहे, त्या गतीला जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कशी आहे, काय आहे, याचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं दिले जातात. आम्ही गाडीमध्ये बसलो आहे, गाडी वेगाने चालते आहे, रस्त्याने उभा असणारा माणूस आहे, रस्त्याने उभा असणारा माणूस त्या गाडीकडे पाहतो, ती गाडी 60 किलोमीटरच्या वेगाने चालते. त्या माणसाच्या दृष्टिकोनातून त्या गाडीचा वेग 60 किलोमीटर आहे का? जो रस्त्यावर उभा आहे त्या रस्त्यावर उभ्या असणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून गाडीचा वेग 60 किलोमीटर आहे का? नाही. तो कारण काय? तो स्थिर उभा आहे. तो काय आहे? स्थिर उभा आहे. परंतु तो गाडीत बसणाऱ्या माणसांचा वेग हा किती आहे? तर 60 किलोमीटरचा प्रतिवेगाचा आहे. वस्तुमान बदललं, वस्तूची गती बदलली, त्याचं इक्वेशन बदललं. आम्ही गाडी चालवून राहिलो आहे, आमच्या गाडीचा वेग 60 आहे, समोरून येणारी गाडीसुद्धा ही 60च्याच वेगाने येते. दोन गाडीमध्ये बसणाऱ्यांना तो वेग सारखा वाटतो का? नाही, तो वेग सारखा वाटत नाही. जी गाडी चालवतात त्यांना कळते तो वेग काय होत नाही, सारखाच वाटत नाही. तो वेग वेगळा वाटतो. का? वस्तुमान आणि गती याची दिशा जी भिन्न असेल तर भिन्न दिशा असताना असणारा जो वेग जो आहे तो वेगसुद्धा काय होतो? वेगळा वाटतो. तो त्या वस्तुमान आणि त्या वस्तूच्या गतीशी सापेक्ष असतो. म्हणून त्याला मराठीमध्ये सापेक्षतावाद सिद्धांत असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सापेक्षतावाद सिद्धांत असं म्हणतात. हा आईन्स्टाईनने मांडलेला सापेक्षतावाद सिद्धांत आहे. हा सापेक्षतावादाचा सिद्धांत आमच्या अध्यात्मामध्ये सुद्धा आहे, पण तो वेगळ्या पद्धतीने आहे. या ठिकाणी ई हे जे आहे एनर्जी आहे, ती एनर्जी जी आहे ती ऊर्जा आहे. ऊर्जा सगळ्यांमध्येच आहे. बरोबर आहे? ऊर्जा सगळ्यांमध्येच आहे. माझ्यामध्ये आहे, सरांमध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, सगळ्यांमध्ये आहे. जे आम्हाला दिसतात त्यांच्यामध्ये आहे. पण प्रत्येकाचं शरीराचं वस्तुमान वेगळं आहे. ज्या शरीरामध्ये ती ऊर्जा आहे ते शरीर म्हणजे त्याचं वस्तुमान आहे, ते म्हणजे एम आहे. ऊर्जा जी आहे ती ई आहे. आणि त्यांची जीवन जगण्याची जी गती आहे ती गती वेगळी आहे. ती गती कशी आहे? वेगळी आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा त्या गतीनुसार सापेक्ष असतो. पण ही जी ऊर्जा जी आहे ही ऊर्जा जी म्हटली जाते अध्यात्मातली ती ऊर्जा ईश्वरी ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला, त्या जीवामध्ये असणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला अतिशय महत्त्व आहे. असं म्हणतो आपण की जो जीवात्मा आहे तोच परमात्मा आहे. काय म्हटलं मी? जो जीवात्मा आहे तोच परमात्मा आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. जे आपल्यामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. आणि मग जे आपल्यामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये जर असेल तर आपलं शरीर त्या गतीने जर केलं तर आपण ब्रह्मांडापर्यंत पोचू शकतो. ते इक्वेशन व्यवस्थित होऊ शकते. आणि मग त्याची जी साधना आहे, त्या ऊर्जेची साधना जी आहे ती ऊर्जेची साधना आम्हाला करता आली पाहिजे. म्हणजे त्या ऊर्जेपर्यंत आम्हाला पोचता आलं पाहिजे. आणि तो पोचण्याचा प्रयत्न
आधुनिक काळामधले लोक करून राहिले. तुम्ही अविनाश धर्माधिकाऱ्यांचं नाव ऐकलं आहे का? अविनाश धर्माधिकारी एक IAS ऑफिसर आहेत, पुण्याचे आहेत. आणि त्यांनी IAS परीक्षा पास केली, जॉईन झाले, नोकरी सोडून दिली आणि त्यांनी चाणक्य मंडळ म्हणून पुण्याला काढलं आणि त्या चाणक्य मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहतात आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांची व्याख्यानं होत असतात, त्यांची संशोधनं होत असतात. 10 वर्षापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये भौतिकशास्त्रज्ञ जे आहेत त्यांची एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनवर पुन्हा चर्चा करण्यात आली होती. आणि ती चर्चा करण्यामध्ये जवळपास 700 असे शास्त्रज्ञ बोलावलेले होते. त्यातले जवळपास 650 हे शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते. आणि काही जे आहेत की ज्यांचा वेदाचा अभ्यास आहे, अध्यात्माचा अभ्यास आहे, असे काही जणं, काही वेगळ्या वेगळ्या फील्डमधले लोक असे काही बोलावलेले होते. आणि त्या कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या या कॉन्फरन्समध्ये त्यांनी इक्वेशन मांडलं. पण ते इक्वेशन मांडताना त्यांनी इक्वेशन वेगळ्या रूपात मांडलं. ओम = mc². तुम्ही नेटवर सर्च करा. 12 वर्षापूर्वी झालेली ही परिषद जी आहे या परिषदेमधली माहिती तुम्हाला भेटेल. काय मांडलं इक्वेशन? ओम = mc². आइन्स्टाईनचा सिद्धांतामधला ई याच्याऐवजी ओम टाकला आणि ओम = mc² अशा प्रकारचं इक्वेशन मांडलं आणि त्याच्यावर त्यांच्या चर्चा झाल्या. पहा, विज्ञान जे आहे त्या विज्ञानामध्ये जो काही शोध करतो तो शोध करणाऱ्याला सायंटिस्ट म्हणतोच, पण त्याचं जे शोध आहे त्याला आपण म्हणताना एक शब्द वापरतो, रिसर्च. कोणता शब्द वापरतो आपण? रिसर्च. आपण दिलेला शब्द आहे का होतो? नाही. तो जगाने मान्य केलेला शब्द आहे. भारतीयांनी भारतीय भाषेतला दिलेला शब्द आहे का? नाही. तो जगातल्या शास्त्रज्ञांनी दिलेला शब्द आहे, पाश्चात्यांनी दिलेला शब्द आहे. पण त्या शब्दाचा अर्थ जर पाहिला असेल तर त्या शब्दाचा अर्थ आहे रिसर्च. सर्च म्हणजे शोधणे आणि रिसर्च याचा अर्थ पुन्हा शोधणे. रिसर्च याचा अर्थ काय? पुन्हा शोधणे. आपल्याला रिप्लेचा अर्थ माहीत असतो, आहे की नाही? एकदा होऊन गेलं की पुन्हा ते दाखवायचं असेल तर आपण काय म्हणतो? त्याला रिप्ले म्हणतो. री म्हणजे पुन्हा, री म्हणजे पुन्हा. तसं रिसर्च याचा अर्थ पुन्हा संशोधन करणे, पुन्हा शोधणे, पुन्हा शोधणे. त्या दृष्टीने तुम्हाला या इक्वेशनचं जो बदल झाला असेल त्याचा अर्थ कळला असेल. E = mc² आणि त्या कॅलिफोर्नियाच्या परिषदेमध्ये झालेला ओम = mc². आणि त्यावर चिंतन झालं आणि त्यावर हे करत असताना अनेक शास्त्रज्ञांनी मत मांडलं. त्यांना आपल्या इथल्यासारखं बंधन नव्हतं. इथे जर कोणी m² आधी ओ लावला तर हे एका धर्माचे आहेत, हे एका जातीचे आहेत, हे बुरसटलेले आहेत, हे सेक्युलर विचाराचे नाही, याच्यासाठी विरोध, त्याच्यासाठी विरोध, हा आपल्या इथे झाला असता. पण जगाच्या व्यासपीठावर अनेक जे वैज्ञानिक आहे त्या वैज्ञानिकांनी स्वीकारलं. काय स्वीकारलं? ओम = mc². आणि जे मी काय म्हणतो ते आपण सर्च करून पहा. सर्च केल्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुन्हा लक्षात येतो. नाव पुन्हा सांगतो. कोणाचं? कोण? चाणक्य अकॅडमीचे
अविनाश धर्माधिकारी. कोण आहे? अविनाश धर्माधिकारी. त्यांचे यूट्यूब्स आहेत, त्यांचे यूट्यूब्स पहा आणि त्या यूट्यूब्सवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडतील. जगाने स्वीकारलं, कारण भारतामधलं हे जे तत्त्वज्ञान आहे हे चिरपुरातन तत्त्वज्ञान नित्य नूतन आहे. चिरपुरातन जरी असलं तरी नित्य नूतन असं तत्त्वज्ञान आहे. ओम जो आहे हा भारतीयांनी असलेल्या एनर्जीसाठी वापरलेला शब्द आहे आणि आम्हाला ओंकार स्वरूप व्हायचं आहे. तुम्ही सकाळी प्राणायाम केला असेल, त्याच्यामध्ये ओंकार केला असेल. आज जगाने योग मानलेला आहे. जगामधल्या अनेक ठिकाणी त्याचं संशोधन सुरू आहे. केवळ फिजिक्सच्या दृष्टिकोनातून ओमचं महत्त्व असं आहे या भाग मुळीच नाही, तर बायोलॉजीच्या दृष्टिकोनातून सुद्धा ओमचं महत्त्व आहे. हा ओंकार तुम्ही कसा करता आणि त्या ओंकाराच्या स्वरूपानुसार तुमच्या शरीरामधल्या ग्रंथी स्त्रवतात आणि त्यानुसार तुमच्या शरीराची वाढ आणि विकास होते. म्हणून आमच्या अध्यात्माने दिलेलं जे काही तत्त्वज्ञान जे आहे ते तत्त्वज्ञान जर आम्ही पाहिलं तर आमचा विकास होणार आहे. थायरॉईड असेल तर थायरॉईड ग्रंथी या कंट्रोलमध्ये राहाव्या, त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीने ओंकार केला तर थायरॉईड ग्रंथी या कंट्रोलमध्ये राहतात. विशिष्ट पद्धतीने ओंकार जर तुम्ही केला तर आमचे लंग्स जे आहेत ते व्यवस्थित राहतात. विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही ओंकार केला तर तुमचा मेंदू जो आहे तो मेंदू फ्रेश होतो. हे आता बायोलॉजी मांडायला लागलं आणि हे कशासाठी करायचं आहे तर हे आमचं मन शांत होण्यासाठी, आमच्या मनामध्ये असणारा जो जीवात्मा आहे तो ओळखण्यासाठी. कारण ती एनर्जी आमच्यामध्येच आहे. ती एनर्जी जेव्हा माझ्यामध्ये आहे ती जेव्हा मी ओळखायला लागेल आणि त्या पद्धतीने मी जर काम करायला लागेल तर माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्याच्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये एक शब्द वापरलेला आहे, तत्वमसी. ते तत्व तूच आहे, ते तत्व तूच आहे. तुला ओळख, तुझ्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि या तुझ्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टींचा विचार करून आम्ही त्या पद्धतीने आमचं जीवन जगायचा प्रयत्न केला तर व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मी तुम्हाला पहिली जी पार्श्वभूमी जी आहे ती इक्वेशननी सांगितली आणि इक्वेशननी सांगत असताना ऊर्जा आणि आत्मा, जो जीवात्मा आहे तो कसा आहे, एक आहे हे सांगितलं. लक्षात येते मी जोड कुठून करून राहिलो की विज्ञान आणि अध्यात्म हे एकत्र कसं आलं. एनर्जी मीन्स तुमच्यातला जीवात्मा. जो जीवात्मा आहे तोच परमात्मा आहे. जीवात्मा कुठे आहे? आपल्या पिंडामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये आहे. तोच जीवात्मा कुठे आहे? ब्रह्मांडामध्ये आहे. तो कुठे आहे? ब्रह्मांडामध्ये. म्हणजेच तुमचा जीव हा ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या जीवाशी एकरूप पाहू शकतो. इक्वेशन जे आहे तो काय आहे? एकरूप पाहू शकतो, समतुल्य पाहू शकतो. ती ताकद तुमच्यामध्येच आहे, तुम्हाला दुसरीकडे पाहण्याची आवश्यकता नाही. म्हणून पुढचं तत्त्व तुम्हाला सांगितलं तत्वमसी. पुढचं तत्त्व काय सांगितलं तुम्हाला? तत्वमसी. ते तुमच्यामध्येच आहे. ते काय आहे? तुमच्यामध्येच आहे. मग हे तत्वमसी कुठे आलं तर तुम्हाला एक गणपतीचं स्तोत्र सांगतो आणि ते आमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कसं आवश्यक आहे. पूजा म्हणून पाहायचं नाही, उपासना म्हणून पाहायचं नाही, तर आमच्या प्रतीकांनी आम्हाला दिलेली व्यक्तिमत्व घडवण्याची जी पद्धती आहे त्याचे जे सूत्र सांगितलेले आहे ते सूत्र म्हणून पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग हे सूत्र पाहत असताना गणपतीचं स्तोत्र आहे म्हणून मला आंघोळ करून बसावं लागेल, काहीतरी सवळं नेसून बसावं लागेल असं म्हणून पाहायचं नाही. त्याचं चिंतन म्हणून पाहायचं आहे. त्या गणपतीचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं नावच आहे अथर्वशीर्ष.
नाव काय सांगितलं? अथर्व शीर्ष. पहा, आम्हाला जर आम्ही त्या शब्दांचे विचार केले आणि त्या विचारातून आम्ही जर बोध घेत गेलो तर आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि जर आम्ही त्याला रॅच्युअल करत गेलो, चॅन्टिंग करत गेलो तर त्याच्यातून काही कळत नाही. आहे की नाही? जपमाळ ओढतो आपण, बरोबर आहे? राम 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 राम, कधी तो मरामरा होतो ते कळत नाही. अंधश्रद्धा नाही, पण आम्ही जे काही वाचतो आहे त्याचा विचार करून वाचतो आहोत का? त्यातला विचार आम्हाला समजतो आहे का? हे आम्ही पाहिलं पाहिजे. तर त्या गणपती स्तोत्राचं नाव मी सांगितलं, काय आहे? अथर्व शीर्ष. मराठीमध्ये थर्व याचा अर्थ होतो हलणे, अस्थिर असणे. थर्व याचा अर्थ काय? अस्थिर असणे. आणि अथर्व याचा अर्थ काय होईल? जे अस्थिर नाही असं. हा काय वापरतो आपण? नकारासाठी वापरतो, बरोबर आहे की नाही? जे स्थिर आहे त्याला म्हणायचं अथर्व. स्थिर म्हणजे बॅलन्स. स्थिर म्हणजे काय? बॅलन्स. शीर्ष म्हणजे डोकं. शीर्ष म्हणजे डोकं. अथर्व शीर्ष म्हणजे काय? की जे बॅलन्स माइंड आहे त्याला म्हणतात अथर्व शीर्ष. त्याला काय म्हणतात? अथर्व शीर्ष. मग जे बॅलन्स माइंड आहे ते बॅलन्स माइंड कसं व्हावं याच्यासाठी पुढच्या स्टेप सांगितलेल्या. आणि ते बॅलन्स माइंड कोणाचं होतं? गणपतीचं होतं. गणपती कोणाला म्हणायचं? गणांचा जो पती आहे त्याला गणपती म्हणायचं. गण म्हणजे काय? आमच्या शरीरातले जे अवयव आहे त्याला गण म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? गण म्हटलं जाते. त्याला ग्रुप म्हणतो आपण. पहा, आपली पचन संस्था आहे त्याचा एक गट आहे, आमची श्वसन संस्था आहे त्याचा एक गट आहे, आमच्या स्नायूंचा एक गट आहे. हे सगळे वेगवेगळे गण आहेत आणि या गणांचं एकत्रीकरण आणि त्याचा स्वामी म्हणजे आमचं शरीर आहे. या अँगलनी कधी विचार करून पाहिला का? या अँगलनी जर आम्ही विचार करून पाहिला तर गणपती हा किती स्थिरमतीचा, बॅलन्स होता हे आम्हाला लक्षात येते. आणि गणपतीचं जे शरीर आहे त्या शरीराचा सुद्धा प्रतिकात्मक अशा प्रकारचा विचार तुम्ही मनामध्ये करून पहा. तो जर विचार केला तर तो विचार केल्यानंतर आमचं व्यक्तिमत्व हे बॅलन्स होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, थोडेसे समोर या. मागच्या मुलांना ऊन लागून राहिलं, या थोडेसे समोर. रांग बदलली तरी चालेल आपल्याला. शरीर सौष्ठवाच्या दृष्टिकोनातून गणपती जर पाहिला आणि विष्णू पाहिला, विष्णू माहीत आहे ना, नारायण, तर आम्हाला कोण आवडेल? हो, विष्णू आवडेल, बरोबर आहे की नाही? कारण सुंदर शरीर, शरीराचा बांधा तो विष्णूचा. पण बुद्धीचा नायक आणि सगळ्यांच्या पूजा करण्याचा पहिला मान कोणाला भेटला? गणपतीला. पण गणपतीचं शरीर पाहिलं तर कसं आहे? हो, लंबोदर. गणपतीची वैशिष्ट्य काय? लंबोदर. गणपतीची वैशिष्ट्य काय? वक्रतुंड, वाकड्या तोंडाचा, ढेर पोट्या, बरोबर आहे की नाही? 4 हाताचा, असं हे गणपती आहे. शरीर जे मिळालं ते शरीर सुंदर आहे का? हो, नारायणासारखं सुंदर नाही, पण व्यक्तिमत्व मात्र सुंदर आहे. आम्हाला जे शरीर भेटेल, विचार करत असताना आम्ही हा विचार केला पाहिजे की कोणाला काळं भेटेल, कोणाला गोरं भेटेल, कोणाला ठेंगणं भेटेल, कोणाला उंच भेटेल, ते झालं आमचं व्यक्तित्व. पण इनर क्वालिटी ज्या वेळेला जातात तेव्हा ते होते आमचं व्यक्तिमत्व. त्याला म्हणतो आपण पर्सनॅलिटी. व्यक्तित्व वेगळं आणि व्यक्तिमत्व वेगळं. जेव्हा त्यातल्या अंतर्गत अशा प्रकारच्या गुणवत्ता असतात तेव्हा ते व्यक्तिमत्व ठरते. व्यक्तित्व आपल्या हातामध्ये नाही. रंग, रूप, उंची, आमचं वजन हे आमच्या हातामध्ये नाही.
पण आमच्यातल्या अंतर्गत गुण संपादन करणं हे आमच्या हातामध्ये आहे. मग हे अंतर्गत गुण कसे संपादन करायचे, तर हे गणपतीकडे पाहून शिकावं. गणपती, त्याचे डोळे पाहिले असतील तर कशी आहे तो? बारीक आहे. डोळे कसे आहे? बारीक आहे. नजर तीक्ष्ण आहे. डोळे बारीक आहे म्हणजे कमी दिसते, हात यातला भाग नाही, तर नजर तीक्ष्ण आहे. कान कसे? सुपासारखे. ऐकावं कसं? जे जे येईल ते ते ऐकावं. याच्यासाठी कान आमचे सुपासारखे मोठे असले पाहिजे. ऐकलेलं भडभड भडभड सगळ्यांना सांगून द्यावं का? नाही, ते पोटामध्ये ठेवावं. म्हणून पोट कसं आहे? लंबोदर आहे. पोट कसं आहे? लंबोदर आहे. नाहीतर पहा काय होते, नजर तीक्ष्ण नसेल तर नजरेतून अनेक गोष्टी निघून जातात हो, आम्हाला त्या कळतही नाही. कान उघडे नसतील तर अनेक गोष्टी आम्हाला समजतही नाही. कान उघडे पाहिजे, ऐकलं पाहिजे, त्यानंतर पाहिलं पाहिजे. गणपतीची सोंड आहे, दूरपर्यंत जाते. जे योग्य असेल तेच ग्रहण करते आणि तेच आपल्याजवळ ठेवते. आमच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये आमची अशी शोधक नजर असेल का हो? आम्हाला अशी शोधक नजर घेता येईल का? आम्हाला निरक्षीर विवेक घेता येईल का? तो निरक्षीर विवेक आम्हाला घेता आला पाहिजे. आम्हाला समाजातल्या चांगल्या गोष्टी घेता आल्या पाहिजे, त्या स्वीकारता आल्या पाहिजे आणि त्या आम्हाला पोटात ठेवता आल्या पाहिजे. त्याचं डायजेशन जे करायचं ते आम्हाला डायजेशन करता आलं पाहिजे. की चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या गोष्टींचं आम्हाला डायजेशन करता आलं पाहिजे. वाईट गोष्टी आम्ही आमच्या पोटातच ठेवू, त्याचा उच्चारही करणार नाही. त्यासोबत गणपतीच्या हातामध्ये अस्त्र आहे, हातामध्ये मोदक आहे, हातामध्ये पाश आहे, हातामध्ये कृपा आशीर्वादाचा आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आणता येतील का? आम्हाला दुसऱ्याला मोद देता येईल का? जो दुसऱ्याला मोद म्हणजे आनंद देऊ शकतो त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. म्हणून आमचं व्यक्तिमत्व जर चांगलं व्हायचं असेल तर गणपतीकडे पाहिलं पाहिजे. याला म्हणतात गणेश विद्या. याला काय म्हणतात? गणेश विद्या. ती गणेश विद्या आम्हाला शिकली पाहिजे. त्या गणपती अथर्वशीर्षामध्ये म्हटलेलं आहे, तत्वमसी, मीच तत्व आहे, मीच आत्मा आहे. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. तूच केवळ करता आहे. त्वमेव केवलम हर्तासी. तूच आपल्यातल्या वाईट गोष्टी हरणारा आहे. आपल्यातल्या वाईट गोष्टी ज्या आहे त्या वाईट गोष्टी सोडून देण्यासाठी कोण आहे? दुसरा आहे का? नाही. एक मनाशी विचार करा की मला चैतन्य चूर्णाची सवय आहे, कोणाला चैतन्य नलिकेची सवय असेल, कोणाला चैतन्य पेयाची सवय असेल. लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? मला चैतन्य चूर्णाची सवय आहे, मला चैतन्य नलिकेची सवय आहे, मला चैतन्य पेयाची सवय आहे. ती मला जर सोडायची असेल, वडील म्हणत असतील अरे बेटा खाऊ नको, अरे बेटा पिऊ नको, सोडल्या जाते का? वाईट सवय सोडल्या जाते का? नाही सोडल्या जात. केव्हा सोडल्या जाते? तुम्ही स्वतःच्या मनाने जेव्हा ठरवाल तेव्हाच ती सोडल्या जाईल. वडिलांनी म्हटल्यानंतर किंवा शिक्षकांनी म्हटल्यानंतर त्याच्यासमोर आम्ही तंबाखू खाणार नाही, त्याच्यासमोर आम्ही ब्रिस्टॉल पिणार नाही, त्याच्यासमोर आम्ही देशी विदेशी पिणार नाही, पण कुठेतरी जाऊन आम्ही घेऊ, पत्ता लागणार नाही याची सोय करू. त्या बाबतीत आम्ही अग्रेसर राहू. पण त्वमेव केवलम हर्तासी, जर हे तुम्हाला वाईट गुण आमच्या व्यक्तित्वातून काढून टाकायचे असतील
तर दुसरा तिसरा कोणी काढणार नाही, तो तुम्हालाच काढावा लागेल. म्हणून गणपतीचं स्तोत्र म्हणताना त्यातला तो अर्थ कळून घ्या. त्वमेव केवलम हरतासी, तमेव सर्वं खलविदं ब्रह्मासी, त्वं साक्षात आत्मा असी नित्यम. तू साक्षात आत्मस्वरूप आहे, तू नित्य आहे, तू नूतन आहे. याची सतत जाणीव जर ठेवली तर आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष येणार नाही. कारण मी जर आत्मा आहे, मी जर परमेश्वरी तत्व आहे, हे जर मला कळलं तर मी हे शुद्ध तत्व आहे. चांगल्या गोष्टींचाच मी स्वीकार करेल, वाईट गोष्टींचा मी स्वीकार करणार नाही. हा भाव माझ्या मनामध्ये राहतो. त्वं साक्षात आत्मासी नित्यम. तो साक्षात्काराचा भाव नित्य माझ्या मनामध्ये राहतो. या दृष्टिकोनातून या स्तोत्राकडे पहा. आणि मग पाहत असताना त्यात पुढे अनेक असे विचार आहे. तम पुरस्त्रातयातितः, पूर्वेकडनं येणारी ज्या गोष्टी आहेत त्या पहा, पश्चिमेकडनं येणाऱ्या गोष्टी पहा, उत्तरेकडनं येणाऱ्या गोष्टी पहा. असं अनेक प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी टाईम, प्रत्येक वेळेला तू सावध राहा. प्रत्येक वेळेला तू काय राहा? सावध राहा. या सावधानतेचा इशारा आणि त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. जर आम्हाला व्यक्तित्व स्वीकारायचं, व्यक्तिमत्व आम्हाला जर चांगलं करायचं असेल तर नियमितपणे आम्ही सावध असलो पाहिजे. जर आम्हाला सावध राहता आलं तर आम्ही या पद्धतीने आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. खूप मोठं गणपती अथर्वशीर्ष आहे. ते जर सांगत गेलो तर दिवस पुरणार नाही. आणि आपल्याला 10 मिनटामध्ये सगळं आता उरकायचं आहे. त्याच्यामुळे मी एक दृष्टी फक्त तुम्हाला दिली की गणपती आणि गणपतीचं अथर्वशीर्ष किंवा गणपतीची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा केवळ त्याची पूजा करणं, गणपतीच्या दिवसामध्ये गणपतीच्या समोर DJ लावणं आणि DJ लावून त्याच्यासमोर डान्स करणं, हे न पाहता त्या गणपतीचं जे स्वरूप आहे, त्या गणपतीचं जे अध्यात्म आहे, त्या गणपतीने आम्हाला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्याचं जे स्तोत्र आहे, त्या स्तोत्रामध्ये असणारं जे वर्णन आहे, त्यातून आम्ही आमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलपमेंट करू, तर मी खऱ्या अर्थाने गणपतीचा उत्सव, खऱ्या अर्थाने मी अध्यात्माचा विचार, खऱ्या अर्थाने विज्ञानाचा विचार त्या दृष्टीने मी करेन. कारण हे आमचं शरीर विज्ञान आहे. हे शरीर विज्ञानाचा विचारसुद्धा आमच्या अध्यात्मामध्येच केलेला आहे. आम्ही असं म्हटलं जातं आहे की विज्ञानाची एक शाखा न्यूरोफिजिशियनची शाखा आहे. तुम्हाला एक फिजिक्सचं सांगितलं, आता बायोलॉजिकल सांगतो. न्यूरोफिजिशियन ही शाखा आहे. न्यूरोफिजिशियन अर्थ लक्षात आला असेल. कशाशी संबंधित आहे? मेंदूशी संबंधित आहे. नेहमी आम्ही म्हणतो मेंदूमध्ये 2 भाग आहे, बरोबर आहे? एक आहे उजवा मेंदू आणि डावा मेंदू. आणि काय असतो? एकच मेंदू हा कार्यरत असतो, दुसरा मेंदू हा निद्रिस्त असतो असं म्हटलं जाते, बरोबर आहे? काही न्यूरोफिजिशियनचे अभ्यास करणारे असतील तर त्यांना माहीत असतं. डावा मेंदू असेल तर त्या मेंदूचे पॉईंट्स जे आहे ते उजव्या हातामध्ये आहे. आणि उजवा मेंदू असेल त्याचे पॉईंट्स कुठे आहेत? डाव्या हातामध्ये आहे. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यानंतर, कोणी भेटल्यानंतर एक पद्धत आहे. कशाची पद्धत आहे? रामराम करायची. रामराम कसं करतो आम्ही? तोंडाने म्हणतो का? नाही. मूळ पद्धत नमस्कार करायची आहे आणि रामराम करायची आहे, बरोबर आहे? ही जी पद्धत आहे, या पद्धतीचा पहिला भाग म्हणजे हे दोन्ही पॉईंट काय होतात? एकमेकांवर दबतात, एकमेकांशी एकत्रित होतात. आणि तुम्हाला माहीत आहे, जेव्हा 2 ध्रुव जोडल्या जातात ती कनेक्टिव्हिटी होते, इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी होते. ती कनेक्टिव्हिटी व्हावी
या दृष्टिकोनातून आम्ही काही संकेत आमच्या संस्कृतीने अध्यात्माने दिलेले आहे आणि ते संकेत देत असताना त्यांनी नमस्काराचं प्रयोजन सकाळी उठल्यावर ठेवलेलं आहे. और नमस्कार कोणाला? सकाळी उठल्यापासून आम्हाला नमस्काराचं प्रयोजन आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जर माहीत असेल तर संस्कृतीमध्ये माहीत असताना आम्हाला सकाळी उठलो की आम्ही पहिल्यांदा करदर्शन घ्यावं असं म्हटलेलं आहे. कराग्रे मुलते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा श्लोक म्हणावा आणि हा श्लोक म्हणून आमच्या हाताचं दर्शन घ्यावं, हात हातावर चोळावे. कशासाठी? सकाळी उठल्यावर काही काम नाही म्हणून. त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. ज्या वेळेला तुम्ही उठता मेंदू हा निद्रिस्त होतो, त्याचा जर तुम्हाला तो कार्यरत करायचा असेल तर ती एनर्जी तिथपर्यंत पोचावी. त्याचा पॉईंट जर कुठे असेल तर तो तुमच्या हातापाशी आहे. जर तुम्ही हातामध्ये जर हाताचं घर्षण कराल तर ती जी एनर्जी आहे ती एनर्जी तुमच्या मेंदूपर्यंत पोचते, मेंदू प्रदीप्त होतो. म्हणून मेंदूला प्रदीप्त करणारा व्यायाम म्हणून जर आम्ही हात त्या ठिकाणी चोळले आणि आम्ही त्या ठिकाणी हात चोळल्यानंतर आम्ही मेंदूला प्रदीप्त केलं आणि कृतज्ञता व्यक्त करून जर आम्ही उठलो तर आमच्या मनामध्ये चांगल्या फ्रिक्वेन्सी निर्माण होतात. दुसरा श्लोक म्हणतो आपण, समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्ववे. खाली पाय ठेवायच्या आधी आम्ही या पृथ्वीला वंदन करतो. तो कृतज्ञतेचा भाव आहे की हे भूमाते, तुला माझा आता पाय लागणार आहे, मला तू माफ कर. ही कृतज्ञतेची भावना आहे. ही कृतज्ञतेची भावना व्यक्त आम्ही त्या ठिकाणी करतो आणि आपादमस्तक आमच्या ज्या वेव्ज येतात त्या वेव्जने आमचा मेंदू प्रदीप्त होतो. आणि मेंदू प्रदीप्त झाल्यानंतर मेंदूमध्ये पहिल्यांदा येणाऱ्या भावना कोणत्या असाव्यात? तर त्या कृतज्ञतेच्या भावना असाव्यात, चांगल्या भावना असाव्या. आणि आताचे फिजिशियन किंवा फिजिक्सचे लोक म्हणतात की ज्या पद्धतीने तुमचे विचार मनामध्ये येतात त्याच्या फ्रिक्वेन्सी बाहेर पडतात आणि त्याच फ्रिक्वेन्सी तुम्ही पुन्हा काय करतात? ग्रहण करतात. जर चांगल्या फ्रिक्वेन्सी तुम्ही बाहेर फेकल्या असतील तर त्या चांगल्याच फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे येतील. तुम्ही वाईट फेकल्या तर त्या वाईटच येतील. आपण साधं सोपं मराठीमध्ये म्हणतो ना, जसं द्यावं तसं घ्यावं. वाईट विचार सोडले तर वाईटच विचार येणार आहे. म्हणून ते वाईट विचार येऊ नये म्हणून आमच्या संस्कृतीने अध्यात्माने ते विज्ञानाच्या रूपामध्ये धर्माच्या रूपामध्ये सांगितलं की आम्ही चांगल्या फ्रिक्वेन्सी सकाळी उठल्यानंतर काय केल्या पाहिजे? बाहेर सोडल्या पाहिजे. पण हे सोडत असताना सुद्धा त्या कोणत्या असाव्या? त्याच्यात प्रार्थना आहे, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे निरामया. सर्वजण निरामय राहो, सर्वांचं चांगलं हो, या भावना आहे. आणि या भावना असताना या भावना कशा असाव्या? तर आमची भारतीय संस्कृती या बाबतीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु. प्रथम पुरुषी एकवचनी आमच्या संस्कृतीमध्ये काहीच नाही. काय म्हटलं मी? लक्षात आलं? प्रथम पुरुषी एकवचनी आमच्या संस्कृतीमध्ये काहीच नाही. केवळ स्वतःसाठीच मागणं नाही तर या सर्व विश्वासाठी मागणं आहे. या विश्वातल्या लोकांचं कल्याण हो. या विश्वातल्या लोकांचं जेव्हा कल्याण होईल तेव्हा माझं कल्याण होईल, तेव्हा माझ्या फ्रिक्वेन्सीसुद्धा चांगल्या होतील. जर मी सगळ्यांच्या कल्याणाचा विचार जर केला नाही आणि माझ्याच कल्याणाचा विचार केला तर त्यातून युद्ध होतात आणि ते युद्ध झाले की जग विनाशाच्या वाटेवर जाते. व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि व्यक्तिमत्वाचा लोप पावतो. म्हणून आम्हाला जर व्यक्तिमत्व चांगलं करायचं असेल तर आमच्या फ्रिक्वेन्सी या चांगल्या असल्या पाहिजे आणि या फ्रिक्वेन्सी मनामधून म्हणजे जीवात्म्यातून असल्या पाहिजे. नाही तर पुष्कळ वेळा होते मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदय तु हलाहलम. तोंडातून आम्ही चांगलं म्हणतो, हृदयामध्ये आमच्या विषाच्या भावना असतात. त्या भावना आम्ही टाळल्या पाहिजे. त्या जर टाळता आल्या तर आमचं व्यक्तिमत्व हे चांगलं घडेल. आणि व्यक्तिमत्व चांगलं घडण्यासाठी या निमित्ताने आपण एक विचार केला पाहिजे की मी माझ्या भारतीय संस्कृतीकडे, माझ्या अध्यात्माकडे विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहिल की त्याच्यातलं मला काही विज्ञान कळते का, त्याच्यामध्ये काही मानसशास्त्र आहे का,
त्याच्यामध्ये काही जीवशास्त्र आहे का, त्याच्यामध्ये काही भौतिकशास्त्र आहे का, आणि आमचं जे विज्ञान आणि अध्यात्म जे आहे ते नराचा नारायण करणारं आहे. पहिल्यांदा मी सांगितलं की जीवात्माचा परमात्मा करणार आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये नराचा नारायण करणं याचा अर्थ आमचं अविकसित व्यक्तिमत्व पूर्ण विकसित करणं याचं शास्त्र आहे. ते शास्त्र म्हणून जर आपण पाहिलं तर आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या वाटचालीला सुरुवात करू. ही सुरुवात आपण कराल अशी अपेक्षा करतो. 3 वाजले, माझा वेळ संपला, मी थांबतो.